जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण पाहायला मिळालं। कॉपीमुक्त अभियानाचा यावेळी फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं। आजपासून 10वीची परीक्षा सुरू झाली आणि जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पहिल्याच दिवशी पेपर फुटी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे सरकारच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून। नितेश, हा पेपर नेमका कसा फुटला आणि काही कारवाई झाली आहे का? अद्यापपर्यंत तरी कारवाई झालेली नाही। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे। आज पहिलाच मराठी विषयाचा पेपर आहे आणि मराठी विषयाच्या पेपरला सुद्धा जिल्ह्यामध्ये मंठा तालुक्यातील तळणी या ठिकाणी सुद्धा कॉफ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरवले जात आहेत। काही ठिकाणी कॉफी पुरवणारे जे बहादर आहेत ते परीक्षार्थींना डिस्टर्ब करतायत। तर बदनापूरमध्ये जे आहे तर मराठी विषयाचा पेपर फुटलेला आहे। अवघ्या 20 ते 30 रुपयात प्रश्नपत्रिका जी आहे तर ती विकली जात आहे। अशा प्रकारचा एक प्रकार समोर आलेला आहे आणि अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई या प्रकरणामध्ये झालेली नाही। आपण 12वीच्या परीक्षेला देखील बघितलं की जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉप्या पुरवण्यात आल्या। खऱ्या अर्थानं प्रशासनानं परीक्षेची तयारी केली होती, मात्र ही तयारी प्रत्यक्ष परीक्षेच्या दरम्यान दिसून आलेली नाही। अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून देखील कॉप्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरवले जात आहेत आणि बदनापूरमध्ये थेट प्रश्नपत्रिकाच विकली जात असल्याचा प्रकार जो आहे तो अत्यंत धक्कादायक आहे आणि त्यामुळे आता जिल्हा प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणामध्ये कुठलीही कारवाई झाल्याचं दिसून येत नाहीये। नितेश, जालन्यामधले कुठल्या कुठल्या परीक्षा केंद्रांवर अशा पद्धतीचा गोंधळ पाहायला मिळाला? आज मंठा तालुक्यातील तळणी या ठिकाणी जिल्हा परिषद हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ आपल्याला व्हिज्युअल मधून समोर दिसून येतोय। याशिवाय बदनापूर तालुक्यामध्ये सुद्धा बदनापूर शहरासह इतर ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ आहे। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे, मात्र जमाव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्यावरती कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाहीये। परीक्षार्थींना जे कॉपी पुरवणारे बहादर आहेत ते डिस्टर्ब करतायत, त्यांचा धिंगाणा आपल्याला दिसून यामध्ये येतोय आणि यावर कोणतीही प्रकारची कारवाई होत नसल्याने हे सगळे कॉपी बहादर सोपवल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नितेश, या सगळ्या प्रकरणी शिक्षण मंडळानं आपली काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? अद्यापपर्यंत तरी शिक्षण मंडळाने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र आपण जर सुरुवातीपासून बघितलं, 12वीच्या परीक्षेतही बघितलं तर फारशी अशी कारवाई जिल्ह्यामध्ये कॉपी करणाऱ्या बहादरावर झालेली नाही किंवा विद्यार्थ्यावर देखील म्हणावी तशी कारवाई झालेली नाही आणि त्यामुळेच 10वीच्या परीक्षेत सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ आपल्याला आज दिसून येतोय। कुणी पोलिसात तक्रार केली का नितेश? या प्रकरणी अजून तरी पोलिसांमध्ये शिक्षण विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांकडून किंवा ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणच्या जबाबदार व्यक्तीकडून अद्यापपर्यंत तरी कुठलीही कारवाई किंवा तक्रार पोलिसांमध्ये देण्यात आलेली नाही। मात्र आपण जर बघितलं तर हा गोंधळ बघता परीक्षा केंद्रावरील व्यक्तीकडून तक्रार देण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। नितेश, खरं तर प्रशासनाकडून शिक्षण मंडळाकडून सांगितलं जात होतं की कॉपीमुक्त अभियान राबवलं जातंय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय असं वेळोवेळी सांगितलं जात होतं, मात्र पहिल्याच पेपरला या अभियानाचा कुठेतरी फज्जा उडाल्याचं चित्र आज जालन्यात पाहायला मिळालं। नक्कीच आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून अगदी 12वीच्या परीक्षेपासून आणि आजच्या 10वीच्या पेपरच्या परीक्षेपासून सगळीकडेच परीक्षा केंद्रावरती गोंधळ आहे। एका बाजूला जिल्हा प्रशासन आणि राज्य पातळीवर सुद्धा असंच सांगितलं जात आहे की कॉपी मुक्त अभियान जे आहे ते आम्ही राबवतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दावा करण्यात येत होता। मात्र प्रत्यक्षात परीक्षा केंद्रावरची परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे। परीक्षार्थींना सर्रास कॉप्या पुरवल्या जात आहेत, तर काही ठिकाणी 10वीचा पेपर जो आहे तो बाहेर आल्यानं आता एक प्रकारचा गोंधळ जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जर बघितली तर प्रशासनाकडून करण्यात आलेले दावे आणि प्रत्यक्ष स्थिती यामध्ये फार फरक आहे। परीक्षा केंद्रावरती गोंधळ दिसून येतोय। धन्यवाद नितेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जालन्यामध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण पाहायला मिळालं। बदनापूर शहरात 20 रुपयात अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका विकली जात होती। दरम्यान आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही।